दादा नमस्कार. नमस्कार दादा. एक जुना पायरा पालाचा 4 वर्षापूर्वी मथुर आणि महबूब, कुठेतरी तुम्ही एक विश्वास दिला होता तुमच्या चाहत्यांना मथुरच्या महबूबच्या की लवकरच आम्ही पायऱ्यामध्ये दिसू. मला वाटतं आज पहिल्यांदाच पळाला का मेहरबान आणि आज मथुर? पहिल्यांदाच पळाला मेहरबान आणि मथुर, ही गाडी पहिल्यांदाच पळाली. चांगला असा गुलाल घेतलेला आहे. काय बोलाल आजच्या गुलालाविषयी? गुलाल होणार होता कारण की गाडी चांगली पळणार होती, आम्हाला ठाऊक होता. बैल वासरू पण त्या रीतीने पळते आता, त्याच्यामुळं गाडी 100% होणार होती, आम्हाला डाऊट होताच. विशेष कौतुक करायचं असं झालं आहे, भरपूर वर्ष महबूब आतून पळायचा, आज तुमच्या पायऱ्यामध्ये मथुर आतमध्ये पळाला. काय बोलाल? नाही, बाहेरनं पळायचा विषय काय नव्हता, दोन्ही साईडनं आमचा विचार होता आज गाडी घालायची. पण पहिल्यांदा गाडी पळवली म्हणून थोडा आम्ही विचार करूनच पुढं वाटचाल करणार होतो का गाडी नक्की कुठल्या साईडनं पळवायची. आणि उजवी साईड भेटल्यामुळं आम्ही मेहरबानचा खांद उजवाच आहे, त्याच्यामुळं आम्ही त्याला पब्लिकवर ठेवला आहे. आणि मथुरचा काय, मथुर दोन्ही खांदे आहे, त्याच्यामुळे आम्ही मथुरा आतमध्ये ठेवला. कुठंतरी आता मगाशी शुभमशी बोललो मी, आज चारही खांदीचा पहिला शेवटचा गुलाल घेतला. म्हणजे कुठंतरी चारही खांदी बोलतो लोक पळवायचा ना, तर तो चारही खांदीचा आजचा गुलाल होता त्याचा मथुरचा. हां, मथुरचा चारही खांदीचा आज पहिला गोला होता. कारण की ज्याने बैल जेव्हा पण बैल पळाला एका दोन्ही खांदी पळताना बैल डावे खांदी कमी पळाला आहे आणि उजव्या खांदी त्याचे बरेचसे गुलाल आहेत, त्यामुळे डावे खांदीचा पहिला गुलाल होता. कशी गाडी जुलून कशी आली काय बोला? जुलण्याचा काही विषय नव्हता, कारण की आम्ही एकमेकांचा कॉन्टॅक्ट एवढा आहे का आम्ही एकमेकाला कधी नाही बोलत नाही. कोणी कधी पण आता रात्री फोन करते उद्या बैल पळवायचा आहे, त्यामुळे बैलाची जर बैल फ्रेश असेल तर आम्ही लगेच तयार होतो. त्यामुळे काय असं डाऊटच येत नाही का आम्ही कधी नाही बोलत नाही एकमेकाला. एक मोठी गाडी त्या दिवशी पण आपले संदीपभाई मालीसोबत झाली, कुठेतरी मला वाटतं थोडक्यात गाडी पडली, पण खूप चांगली गाडी पळाली. प्रेक्षकांची मनं जिंकली हारून सुद्धा. काय बोला? प्रेक्षकांची मन जिंकवायलाच आम्ही म्हणजे मैदानात यायला पाहिजे, कारण की हारजीत प्रत्येकाची आहे. आणि जेणेकरून प्रेक्षकांचा आशीर्वाद जर असेल तर आपण आज हारलो तरी उद्या जिंकू, याच्या आशीर्वादाने नक्की चाललो तर आपण चांगल्याच गाड्या करू. आणि राहिला विषय त्या दिवशी पण गाडी पालायचा, कारण की ते बैलाला सराव त्या दिवशी प्रॅक्टिस नव्हती, आम्ही रेसल टाकली नव्हती. 3 फेऱ्याच्या मैदानाला बैलाच्या पायाला लागलेल्या नक्की विकी उपटलेली होती. त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदाच ती गाडी पळवल्यानंतर बैल थोडा खालनं कमी निघेल मेहरबान, आणि खालनं अंतर असल्यामुळे थोडा 19-20 मध्ये गाडी झाली. पण आम्हाला पण हारून काय गम वाटला नाही. तो पण अर्जुन पण 1 नंबरचा हिंदकेसरी बैल आहे, त्यामुळे आम्हाला काय वाटला नाही का त्याच्याशी हारलो म्हणून. चंदर कसा पळाला त्या दिवशी? काय बोला? चंदर पण खूप चांगला पळाला आणि गुलाळातला बैल होता, त्याच्यामुळं आम्हाला पण ठाऊक अपेक्षा जास्त होती का ही गाडी पडणार नाही, म्हणून आम्ही योग जुळून आलेला का चंदर आणि मेहरबान ही गाडी पळवून. आणि आज जी गाडी पळवली, मला वाटतं कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे पंकजचं. काय बोला? नाही, पंकज ड्रायव्हर चांगला ड्रायव्हर आहे आणि खरोखर तुम्ही बोलता याच्यानुसार कौतुक त्याचंच जेवढं कराल तेवढं कमीच आहे. गाडी एकदम सातबुद्धीने गाडी हाकलतो, कुठला बैल कधी हाकलायचा आणि कुठला बैल कधी हातात ठेवायचा त्याला 100% माहिती आहे. कमी वयात जाणकार झालेला ड्रायव्हर आहे, त्यामुळे मी त्याचं अभिनंदन करतो. बरोबर आहे. मैदानाविषयी काय बोलायला? एक बोनिवलीचा मैदान म्हणजे आवर्जून गाडा मालक सर्व उपस्थित राहतात. कारण की बोनवलीच्या मैदानात सगळ्यांचं आवडतं मैदान बोनवलीच आहे, कारण की कुठल्याही प्रकारची गाड्या मालकांवर अन्याय होत नाही या मैदानात, पहिली गोष्ट. आणि योग्य त्या रीतीने मैदान पार पाडतात इथले आयोजक, त्याच्यामुळं इथं कमजोरता येत नाही आणि कुणालाही अन्याय होत नाही. त्याच्यावर पहिली गोष्ट ही आहे का अन्याय तिथं कुठल्याही गोष्टी होत नाही. आणि बैलाला पाळण्यासाठी पण रान चांगलाच आहे. पहिली चढ आणि उतार कुठल्याही बैलाला पाळण्यासाठी, म्हणजे जो बैल चढायला पण पळतो उतरला पण पळतो, बैल घाटावरची जरी नवीन जरी बैल आला तर या पाठीला 100% बैल पाळणार, त्यामुळे ही सगळ्यांची आवडती पाठी. आणि मला वाटतं फक्त 1 तास लागला असेल गाडी यायला, जास्तीत जास्त 1 तास, त्याच्यापेक्षा कमी लागला असेल गाडी गेल्यानंतर. गाड्या आज पाहिजे अशा नव्हत्या, कारण की बहुतेक धुलिवंदनचा मैदान शुक्रवारी पिसारायला असल्यानं जेणेकरून सगळ्याही गाड्या धुलिवंदनसाठी ठेवलेल्या असतील, कारण की धुलिवंदन मोठा सण आहे. सज्ज तो योग्य तो गुलाल सगळ्यांना प्राप्त करायचा आहे, त्याच्यामुळे राखून ठेवल्या असतील गाड्या. चांगली गोष्ट आहे, कारण की बैलांना आराम देणं पण तेवढं तितकंच महत्त्वाचं आहे, तितकं आपण पळवतो. आणि मला वाटतं आज स्वतः राहुलदादा पण होतं, बघायला होतं गाडी, बैलाजवळ न आलं, पण कुठेतरी त्यांनी पण बघितलं. आज तोच घरचा साथ. आमची तर इच्छा होती कान्हाशेठ पाटील आणि राहुलदादा एका गाडीवर दिसावं पुन्हा एकदा, पण राहुलदादा गेले. काय बोलाल? नाही, राहुलदादांची गडबड होती, कारण की ते गडबडीत चालते, दिवस आज मैदानात नव्हते ते. आणि आम्हाला आमच्यावरच खांद्यावर जबाबदारी दिली आहे का तुम्हीच गाडी जमान तुम्हीच केला, कारण की त्यांना बरेचसे लग्न अटेंड आणि कार्य जे आहेत त्यांना सध्या तिथं पोचावं तिथं पोचावं लागते. त्याच्यामुळे ते जरा आज जे 10 मिनिटा ठिकाणी पण शर्यत ते आलं, ती चांगली गोष्ट आली. कारण की बैल मला तर वाटतंय का बैल त्यांना बघितल्यावर जास्तच बोलतो मथुर. छोटी गाडा मालकीन दीपक शेठ पाटील यांची मुलगी आवर्जून प्रत्येक मैदानाला उपस्थित असते मेहरबान सोबत. काय बोला? ते आम्ही तिला लक्ष्मीच म्हणतो, कारण की ती आहे मनानं एकदम छोटी आहे, पण आमची लक्ष्मीच आहे. त्याच्यामुळे आम्ही गाडी जाताना म्हणून तिलाच बसवतो आणि लास्टपर्यंत ती आमच्या सोबतच असते.
आणि तिला पण जेवढी आवड आहे तेवढी चांगलीच आहे. मेहरबान इथं घेतल्यापासून ती आमच्या सोबतच आहे. आणि जशी ती वयात आली तिथपर्यंत आम्ही ती आमच्या सोबतच आहे. त्यांची जेवढी जाणकारी जेवढी तिला आम्हाला देता येईल तेवढी आम्ही देत राहतो तिला. म्हणजे खेळाची आवड पण झाली तिला. खेळाची आवड आहे आणि तिला 100% आम्ही एक वेळ गाडी बसवण्याचा पण प्रयत्न करू. नक्की. शेट नव्हता दीपक शेट, काय बोला? दीपक शेट मैदानात होते, कार्यक्रम आहे संध्याकाळी त्यांना हल्लेला आहे म्हणून ते जरा गाडीत निघून गेले. शर्यत जशी झाली तशी निघून गेले. मैदानाविषयी काय बोलायला? एक राहुल समालोचक गाडी सुटल्यानंतर शॉटगन मेहरबान असं नाव घेतोय आणि कुठेतरी मला वाटतं नाव पण चांगलं आहे, काय बोलाल? नाव त्यांनीच पाडलेलं आहे. जेणेकरून मला तर वाटतं बार्टीच्या अड्ड्यात त्यांनी नामकरण केलेलं आहे या बैलाचा शॉटगन. आणि त्यालाच बोलवावं लागा आम्हाला पेढे घेऊन आता त्यांनी नाव त्याच्या पाडलाय म्हणून. आणि चांगली कॉमेडी करतो राहुल आणि सुटल्यापासून प्रत्येक बैल मालकाचं आणि बैलाचं नाव घेत राहतं. कारण की त्याच्यामुळे बैलांना पण हुरूप येते आणि मालकांचे आणि पाठीराखे जे आहेत त्यांना हुरूप येते त्या बैल पळवावी म्हणून. आणि कुठेतरी रीलला पण आवाज त्याचा शूट होता एकदम. रीलला आवाज एकदम कडकमध्ये सूट होते त्याचा आवाज. आणि मला तर वाटतं पहिले तो क्रिकेटचा समालोचक होता, आता शर्यतीमध्ये उतरून तो टॉपलाच पोहोचलाय. महत्त्वाचा मुद्दा आपला महबूब कसा आहे आता? महबूब बरा झालाय आता. पहिला तर घाटा होता, लवकरच बैल मैदानात येईल आणि सगळ्यांच्या अपेक्षा ज्या पूर्ण आहेत महबूबच्या ते 100% आमच्या पण आणि प्रेक्षकांच्या पण लवकरच पूर्ण करत. आणि जसा आज मेहरबान पालाला तर लवकरच मथुर आणि महबूब पण दिसेल का? 100% दिसेल. आणि आमचा विषय आहे का मथुर आणि महबूब पुन्हा एकदा ती गाडी पळवायची आहे आणि ती गाडी पळवून आम्ही सिद्ध करून दाखवूच गुलालासाठी. आणि त्या दिवशी मला वाटतं तो मैदानाला पण आपला महबूब पळाला होता, तिथे गट पण काढला होता का? हा, आम्ही त्या मैदानाला विषय म्हणजे शेजारचा बैल जिथं ठेवतो आम्ही तिथं शेजारचा मैदान होता, त्याच्यामुळे फेरा काढायचा विषय झाला. त्याच्यामुळे आम्ही जुनी गाडी सुलतान आणि महबूब ही गाडी जुलवून फेरा काढायचा या अंदाजानं आम्ही मैदानात पळवली. तर आम्ही फेराच्या हिशोबाने गेलो, पण तिथं देवाच्या कृपेने मला ते गाडीचा गुलाल अजून पण नशिबाने तुटला नाही, त्याच्यामुळे गट पास झालता आमचा इथं. बघा ना, आम्ही पण म्हणजे जरी आपली बैला घाटावर कुठून पळत असली तर आम्ही आवर्जून लाईव्हवर बघत असतो. कुठेतरी महबूबचं नाव घेतलं तर आम्हाला बरं वाटलं, आपल्या मुंबईकरांना बरं वाटलं. काय बोलाल? आज अखंड महाराष्ट्रभर आपल्या बैलांची चर्चा होते. आता मेहरबानचं पण तितकाच नाव होतं. मेहरबानचं पण नाव तितकाच होतं आणि महबूबचं पण नाव जेवढा जास्त आहे जेवढा मुंबईवाल्यांना अभिमान वाटतंयच. कारण की आपण जो बैल आपली जी मुंबईची आहेत सर्व्हिस, हे महबूब आणि मेहरबान मथुर असं नाही बोलत, जी सर्व्हिस आहेत की जे आपले महाराष्ट्र पण अख्ख्या मुंबईचं नाव करतात. मथुर झाला, सोन्या झाला, हे बऱ्याचशा घोटचा सर्जे झाला, ही जी आहेत का पूर्णपणे सगळीकडे पळतात. त्यांचा खरोखरच ते बैलांचं कौतुक करायला लागेल का जेणेकरून मुंबईचं आणि मालकांचं नाव सगळे उंचावर नेऊन ठेवलं त्या बैलाही. नक्कीच. जास्त वेळ नाही घेत तुमचा आणि आजच्या गुलालासाठी तुम्हाला अभिनंदन. धन्यवाद.